नमस्कार. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या विद्यमाने आजचं मला वाटतं 17वं गांधी दर्शन शिबिराचा कार्यक्रम होत आहे. त्या ठिकाणी उपस्थित स्मारक निधीचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी, आता आधी माझ्या आधी आपल्याला संवाद साधून केलेले सर्व वक्ते आणि सर्व पदाधिकारी आणि मित्रांनो, नुकत्याच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. त्याच्या आधी 4-5 महिने आधी देशाच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या. दोन्ही निकाल जे एक्स्ट्रीम होते बऱ्याच दिशेनं, आणि त्यातून अजून आम्ही काही सावरलेलो नाही. विधानसभेचे निकाल तर खूपच धक्कादायक होते. आणि आता त्याचं विश्लेषण अजून चाललेलं आहे. बऱ्याच जणांनी निवडणूक याचिका ही दाखल केलेली आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीनं पुन्हा पेपर बेस्ड बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात असं आंदोलन सुरू होण्याची शक्यता आहे. पण ते जरी प्रक्रियेचा जरी भाग एका बाजूला सोडला तरी एक गोष्ट नक्की आहे की या निवडणूक प्रक्रियेवर सर्व लोकांचा काही विश्वास नाही. मेजॉरिटीचा आहे, मायनॉरिटीचा नाही वगैरे हे आपल्याला जाता येईल. आणि सर्वात पहिल्यांदा म्हणजे घटनेमध्ये निवडणूक आयोगाची जी संकल्पना केली होती त्याचं प्राथमिक कर्तव्य आहे की फ्री अँड फेअर इलेक्शन्स, आणि ही प्रक्रिया पारदर्शक असली पाहिजे. त्या प्रक्रियेमध्ये सामान्य जनतेचा आणि शेवटच्या नागरिकाचा विश्वास असला पाहिजे. शंकेला कुठली जागा नसली पाहिजे. सत्ताधारी पक्षातून या प्रक्रियेवर नियंत्रण राबवून किंवा काही त्यामध्ये बदल करता येतील का, काही वेगळ्या दिशेनं ही प्रक्रिया नेता येईल का, असं होता कामा नये. तरच खरं लोकशाहीला अर्थ राहणार आहे. पण सुरुवातीला या वर्षी गेल्या वर्षीचा जर घटनाक्रम आपण पाहिला तर निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याची जी प्रक्रिया आत्तापर्यंत चालत होती थोडी पारदर्शक होती. पंतप्रधान, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि सरन्यायाधीश. त्यामुळे जरी पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेत्यांनी राजकीय भूमिका मांडली तरी सरन्यायाधीश त्यांच्यामध्ये काहीतरी सर्वमान्य असा तोडगा काढतील अशी ती कल्पना होती. त्या कल्पनेप्रमाणे आत्तापर्यंत सर्व निवडणूक आयुक्तांची नियुक्ती होत होती. गेल्या वर्षीच्या सुरुवातीलाच नरेंद्र मोदी सरकारनं जो कायदा बदलला आणि सरन्यायाधीशांना बाजूला करून पंतप्रधान, आणखीन एक त्यांचे सहकारी कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्ष नेते अशी रचना केली. पार्लमेंटमध्ये तो कायदा पारित करून घेतला. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं जी काही पारदर्शकता किंवा एक निवडणूक आयोग म्हणून त्याला जी मान्यता होती ती संपली. आणि ते त्यापुढे मग एक सरकारी विभाग म्हणून आता निवडणूक आयोगाचं स्वरूप झालेलं आहे. कारण 2 कॅबिनेट मंत्र्यांचं बहुमत झाल्यामुळं ते म्हणतील त्या सरकारी अधिकाऱ्याची नियुक्ती तिथं आता होणं शक्य झालेलं आहे. या दोन्ही निवडणुका, लोकसभेच्या आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका, हे नवीन प्रक्रिया राबवून त्या प्रक्रियेनुसार नवीन मुख्य निवडणूक आयुक्त नेमून ह्या झालेल्या आहेत. त्यामुळं त्याच प्रक्रियेवर एक शंका व्यक्त करण्याची एक ठिकाण निर्माण झालेलं आहे. इतर काही देशामध्ये जे कॉन्स्टिट्यूशनल सुप्रीम कोर्ट आहे
तर या प्रक्रियेत ते कॉन्स्टिट्यूशनल सुप्रीम कोर्ट निवाडा देतं. काही देशामध्ये निवडणूक आयोगाची व्यवस्था ही अगदी सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च कोर्टाच्या पद्धतीची ही व्यवस्था. आपल्याकडे आता हे एक सरकारी विभाग झालेला आहे. आत्तापर्यंत एक परंपरा होती की ज्येष्ठ IAS अधिकारी, ज्येष्ठ प्रशासकीय सेवेचे अधिकारी तिथं निवडणूक आयोग म्हणून नेमले जातील. यावेळेला पहिल्यांदाच रेव्हेन्यू सर्व्हिसचे अधिकारी म्हणजे इन्कम टॅक्स वगैरे काम बघणाऱ्या अधिकाऱ्यांना मुख्य निवडणूक आयुक्त नेमलेलं आहे. आता तोही सनदी अधिकारी आहे, पूर्वीचेही सनदी अधिकारी होते, पण हा बदल करण्याचं काही कारण नव्हतं, कारण मुळातच विश्वासार्हता कमी आणि त्यात हे बदल झाल्यामुळं सगळ्यांच्या मनात एक शंकेला एक स्थान निर्माण झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणूक झाली. एका बाजूला निवडणूक आयुक्त सेशन यांनी एक पायंडा पाडला होता, एक आदर्श निर्माण केला होता की फारच कडक त्यांनी कोड ऑफ कॉन्डक्ट आचारसंहितेचे नियम लाभवले होते. दुर्दैवाने आचारसंहितेचा कायदा नाही आहे, कारण आचारसंहिता हा निवडणूक आयोगच नियमावली तयार करून आचारसंहिता तयार करते. आणि त्यामध्ये मूळ कल्पना, व्यापक कल्पना अशी आहे की विद्यमान सरकारनं काही सवंग लोकप्रियतेचे निर्णय घेऊन मतदारांना प्रभावित करू नये म्हणून निवडणूक निर्णय घेऊ नयेत अशी संकल्पना आहे. पण कोड ऑफ कॉन्डक्टचा कायदा नाही, त्यामुळे त्यामध्ये कसे बदल करायचे आणि तो कसा अंमलात आणायचा हे सगळं निवडणूक आयोगाच्या यंत्रणेवर अवलंबून आहे. तर मला वाटतं की देशामध्ये ज्या प्रकारे आता विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये मी फार काही जास्त सांगणार नाही, पण मी स्वतः त्या निवडणुकीला सामोरं झालो होतो आणि बऱ्याच मोठ्या मताने माझा पराभव झाला, अनपेक्षित पराभव झाला, पण झाला पराभव. बऱ्याच लोकांचे पराभव झाले आणि निकाल हा काही इम्पेरिकल दृष्टीने पाहिलं तर विश्वास न बसण्यासारखा निकाल आहे. तर निवडणुकीमध्ये जय पराजय असतो, पण 3-4 महिन्यामध्येच इतकं वारं बदलेल, इतका मोठा फरक पडेल याचं काही लॉजिक काही फार समजत नाही. विश्लेषण चालू आहे. पण या निवडणुकीमध्ये एक पाहायला मिळालं, सत्ताधारी पक्षाकडून जो प्रचंड पैशाचा वापर झाला, म्हणजे कल्पना करणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाला. म्हणजे अजूनही काही काही आकडे कानावर येत आहेत, कदाचित थोडीशी त्यामध्ये अतिशयोक्ती असेल, पण इतका प्रचंड पैशाचा वापर झाला की या प्रक्रियेला जे काही घडलं आता विधानसभेचं याला आपण लोकशाही म्हणायचं का याबद्दल माझ्या मनात शंका निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे टेक्निकली पाहिलं तर आज देशामध्ये लोकशाही अस्तित्वात नाही असं माझं तरी मत झालेलं आहे. निवडणूक आयोगामध्ये कंप्लीट अपयश आलेलं आहे. जवळजवळ 1000 कोटी रुपये सापडले, न सापडलेले किती असतील पैसे. आणि मग आता एक सायकल निर्माण झालेली आहे की येणं प्रकारे सत्ता मिळवायची, सत्तेतून खूप मोठ्या प्रमाणात अर्थार्जन करायचं, पैसा कमवायचा आणि तो पैसा निवडणुकीमध्ये पुन्हा सत्ता कमवण्याकरता वापरायचा, असं एक विशेष सर्कल निर्माण झालेलं आहे. आणि ते आता ब्रेक करणं फार अवघड झालेलं आहे. आणि त्यामुळे या प्रक्रियेला लोकांनी खरंच जे सरकार निवडून दिलेलं आहे त्या लोकशाही प्रक्रियेतून जी आपल्याला अभिप्रेत आहे किंवा जी लोकशाही प्रक्रिया अगदी ग्रीसमध्ये सुरू झाली त्या प्रक्रियेतून मग रोमन डेमोक्रेसी आपण पाहिलेली आहे रिपब्लिकमध्ये, नंतर मग फ्रेंच राज्यक्रांती झाली, मग अमेरिकन राज्यक्रांती पाहिली, आपण रशियन क्रांती पाहिली. आणि या सगळ्या पाश्चिमात्य विचारातून एक लोकशाही अभिप्रेत जी होती, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राज्यघटनेमध्ये त्यामध्ये ते समाविष्ट करायचा प्रयत्न केला. अनेक देशांतली चांगली उदाहरणं घेऊन आपली राज्यघटना तयार झाली. तर त्या राज्यघटनेतून अभिप्रेत ही लोकशाही आहे का, हा मला वाटतं विचारवंतांना जरा एक दीर्घ असा विचार करावा लागेल. आता आमचं थोडं कडक मत असू शकेल, आम्ही वी आर द अफेक्टेड पार्टी, नुकताच त्या प्रक्रियेतून गेलेलो आहे, पण एक निष्प्रभपणे या सगळ्या प्रक्रियेवर याच्यामध्ये काय करता येईल, कारण इलेक्टोरल फंडिंग ज्याला म्हणतात, निवडणुकीकरता निधी उभा करण्यामध्ये आपल्याला काही तो प्रश्न सोडवता आलेला नाही.
काही देशांनी प्रयत्न केलेला आहे, काही देशामध्ये खूप कडक कायदे आहेत, पण आपल्या देशात आपण काही तो सोडवलेला नाही. त्यामुळं टोटल फ्री फॉर ऑल आहे. आणि मग प्रचंड मोठा निधी पक्ष गोळा करतो, वेगवेगळे उमेदवार गोळा करतात, त्यामध्ये प्रचंड पैशाचा हा अगदी धुरळा तो म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. आणि मग ही विचारांची लढाई आहे का? संसदीय पार्लमेंटरी पद्धतीमध्ये ब्रिटिश पार्लमेंटरी डेमोक्रेसी जी आपण घेतलेली आहे त्यामध्ये दोन पक्षांची लढाई असली, व्यक्तींची कमी असते. अमेरिकन पद्धतीमध्ये दोन व्यक्तींची, पक्ष तरी मागे राहतो, व्यक्तींची त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचे विचार आणि ह्यांची लढाई होते. पण ब्रिटिश पार्लमेंटरी सिस्टीममध्ये दोन विचारांची लढाई होते. माणसं उभी असतात, जॉग्राफिकल कॉन्स्टिट्युन्सी आहेत आणि त्या आपण स्वीकारलेल्या आहेत. पण आजच्या घडीला पक्षही संकल्पनाच अगदी संपण्यात आली आहे. आणि पक्षाची संकल्पना मोडणं हे फार धोकादायक आहे. मग ती लोकशाही ब्रिटिश पार्लमेंटरी डेमोक्रेसी नाही आहे, अमेरिकन राष्ट्रपती पद्धतीमध्येच काहीतरी खिचडमेळ झालेला आहे. आणि याला एक महत्त्वाचं कारण असं की पक्षांतर लोकशाही कुठंच नाही आहे. काही पक्षामध्ये थोडीशी आहे, काहीमध्ये अजिबात नाही आहे. आणि त्यामुळे मग नवीन नवीन पक्ष निर्माण होतात. अगदी महाराष्ट्रात आपण पाहिलं तर 5-6 दुकानं उघडल्यासारखं झालं. या दुकानात माल मिळाला तर पलीकडे आपल्याला काहीतरी मिळेल आणि त्याला कोणी लोकांनाही काही त्यात वाटत नाही. कितीतरी पक्ष बदलले जातात आणि असं काही घडू नये म्हणून 1985 साली राजीव गांधींनी पक्षांतर बंदी कायदा पहिल्यांदा आणला होता. हरियाणामध्ये काही घटना घडल्या, दिवसातून 3-3, 4-4 वेळेला आमदारीने पक्ष बदलला. आयाराम गयाराम ही त्या संज्ञा लोकप्रिय झाली. पण दुर्दैवाने त्या प्रक्रियेमध्ये नंतर 2003 साली वाजपेयी सरकारनं आणि जेटली असताना बदल केले, खूप मोठे बदल केले. त्यावेळेला मी संसदेत होतो आणि जेटली त्या भाषणात म्हणाले की आता मी हा कायदा इतका कडक केला आहे की आता पक्षांतर वगैरे काही होणार नाही आणि एक लोकशाहीला मजबूती येईल. पण व्यवहारात काय घडलं ते आपण बघितलं. महाराष्ट्रात ते जे घडलं म्हणजे तो सर्व पक्षांतर बंदी कायदा हा संपूर्णपणे धाब्यावर बसवला गेलेला आहे. आणि अक्षरशः आमच्या मताप्रमाणे गेली 2-2.5 वर्ष जे काही सरकार महाराष्ट्रात काम करत होतं या निवडणुकीपूर्वी ते संपूर्णपणे बेकायदेशीर सरकार काम करत होतं. आणि ते सरकार बेकायदेशीर आहे का नाही, त्या सरकारनं पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन केले आहे का नाही हे सर्वोच्च न्यायालयाला ठरवायचं होतं. पण दुर्दैवानं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश खूप त्यांची सुरुवातीला वाहवा झाली, तारीफ झाली की खूपच बुद्धिमान व्यक्ती आहेत आणि खूप काही करतील. पण मला वाटतं की त्यांनी या खटल्यावर निकाल न देऊन देशाची लोकशाहीची हत्या करायला मदत केलेली आहे. इट वॉज द ग्रेटेस्ट डिसर्व्हिस डन टू द इंडियन डेमोक्रेसी बाय द चीफ जस्टिस ऑफ इंडिया. हा कायदा न घेऊन असंच प्रकरण लोंबकळत ठेवून. आणि त्यामुळे त्याचा दुष्परिणाम असा झाला आहे की आपल्या राज्यघटनेमध्ये, अमेरिकन राज्यघटनेतून आपण सेपरेशन ऑफ पॉवरचे जे प्रिन्सिपल वापरले की 3 स्तंभ आहेत, कार्यपालिका, न्यायपालिका, विधिमंडळ, आणि तिघांचं एकमेकावर चेक्स अँड बॅलन्सेस आहेत, एकमेकावर अंकुश त्याचा तिघांचा आहे. आणि ही व्यवस्था अमेरिकन घटनेमध्ये खूप चांगल्या प्रकारे चालते कारण त्या तिन्ही घटकांना खूप अधिकार आहेत आणि खऱ्या अर्थानं एकमेकावर त्यांचा अंकुश आहे. आपल्या देशामध्ये 3 जरी शाखा असल्या तरी विधिमंडळाला काय अर्थ नाही. विशेषतः पक्षांतर बंदी कायद्यानंतर ज्या दिवशी विधिमंडळ किंवा संसद सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याला पक्षनेता म्हणून निर्वाचित करते आणि राष्ट्रपती किंवा राज्यपाल त्याला मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान म्हणून शपथ देतात, त्या क्षणाला विधिमंडळानं आणि संसदेनं आपली हाराखीरी केलेली असते.
विधिमंडळाला संसदेला काडी इतका अधिकार शिल्लक राहत नाही. आणि जे चेक्स अँड बॅलन्सेस अमेरिकन राज्यघटनेमध्ये आहेत ते आपल्याकडं कागदावर जरी दिसले, आणि मला वाटतं LLBच्या शिक्षणक्रमात कॉन्स्टिट्यूशनमध्ये बरंच काही लिहिलं गेलं असलं तरी वास्तवामध्ये नाही. मी जवळून 20 वर्ष जवळपास संसदेमध्ये काम केलेलं आहे आणि इथं एक 12-14 वर्ष इथं पाहिलेलं आहे. आणि याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे पक्षांतर बंदी कायदा. एकदा पंतप्रधान निवडून गेला की पंतप्रधान सांगतील तशा प्रकारचंच मतदान करायची सक्ती असल्यामुळं आणि तुमचं सदस्य होत जाईल. व्हीप असतो, प्रतोद असतो, तो म्हणतो हे असं करायचं मतदान. त्यामुळं विधिमंडळाच्या एखाद्या सामान्य सदस्याला एखादं विधेयक मांडता येत नाही, सरकारच्या काही विधेयकामध्ये बदल सुचवता येत नाहीत, बजेटमध्ये जर काही संबंध नसतो, फक्त हात वर करून शेवटच्या क्षणाला गिलोटिनमध्ये होयचं बहुमत म्हणून ते पास करून टाकायचं, काही चर्चा करून त्यामध्ये काही बदल करता येत नाही. याच्या उलट अमेरिकन संसदेमध्ये बजेट हेच विधिमंडळ तयार करतं आणि राष्ट्रपतींना देते. म्हणजे बदल करायचा अधिकार नाही, ते मुळातच ते सेनेट आणि हाऊस जी काँग्रेस त्यांची आहे ती तयार करते बजेट. म्हणजे बजेटवर त्यांचा पूर्ण अधिकार असतो. आपण मध्ये मध्ये वाचतो की त्यांच्या संसदेनं पैसे मंजूर केले म्हणून अमेरिकन सरकार आता बंद पडते काय कशी भीती निर्माण झालेली. अनेक वेळेला असं घडतं. आपल्याकडे तो काहीही अधिकार नाही. विधिमंडळाचा न्यायपालिकेवर अंकुश आहे का? अमेरिकेमध्ये जेव्हा राष्ट्रपती एखाद्या न्यायाधीशाची नियुक्ती करतात तेव्हा ती नियुक्ती संसदेच्या सेनेटच्या कमिटीनं पास केली तर तो न्यायाधीश नियुक्त होतो, नाही तर नाही होत. जर संसदेनं जर त्याला मान्यता दिली नाही तर न्यायाधीशाला तिथं सुप्रीम कोर्टामध्ये नेमता येत नाही. म्हणजे न्यायपालिकेवर एका दृष्टीनं विधिमंडळाचा अंकुश असतो. इतकंच नव्हे तर जे तिथले कॅबिनेट ऑफिसर्स आहेत, पद्धत थोडी वेगळी आहे, पण राष्ट्रपती एखाद्याला नामित करतात की हा सेक्रेटरी ऑफ स्टेट असेल, परराष्ट्र मंत्र्यासारखा दर्जा असेल, पण त्याला मान्यता द्यायची की नाही हे सेनेट ठरवतं. वित्तमंत्री असेल त्याला मान्यता द्यायची की नाही ते ठरवतं. म्हणजे राष्ट्रपतींना मनमानी करून कोणालाही नेमता येत नाही. आणि तथा त्यांचं जर त्यांच्या पक्षाचं बहुमत असेल तर मग काय अडचण नसते, ते होतं. आपल्याकडे ही काहीच प्रक्रिया नाही आहे. आपल्याकडे पार्लमेंटरी कमिटी आहेत पण त्यांना काही अधिकार नाहीत. कधीतरी मग मंत्र्यांना बोलवतात, 1-2 वेळेला मंत्री संसदीय समितीपुढे आले होते, पण नाही तर मग संसदीय समित्या फक्त चर्चा करून आपल्या सूचना देतात. सरकारने त्या मान्य करायच्या की नाही ते सरकारवर असतं, पंतप्रधानांच्यावर असतं. म्हणजे फारच मिनिमल रोल आहे विधिमंडळाचा आपल्या प्रक्रियेमध्ये. आणि त्याला सर्वात मोठं कारण आहे ते हा पक्षांतर बंदी कायदा. कारण त्यामुळं काय झालं की पंतप्रधानांचे किंवा सत्ताधारी जी काही तिथं मंडळी असतात, वरिष्ठ पदात, त्यांची इतकी हुकुमशाही चालते की कुठल्याही संसद सदस्याला किंवा विधिमंडळ सदस्याला आपलं अजिबात वैयक्तिक मत व्यक्त करायचा अधिकार नाही आहे संसदेच्या सभागृहामध्ये किंवा विधिमंडळाच्या सभागृहामध्ये. आणि त्यामुळे या प्रक्रियेवर खूप गंभीर विचार करून यामध्ये काही बदल करावे लागतील का, नाहीतर याला काही अर्थ नाही. एकदा निवडणूक झाली की मग पंतप्रधानांची संपूर्ण हुकुमशाही, आता त्याला पाडायचं असेल तर मग अविश्वास ठराव आणूनच पाडावं लागतं. त्यातसुद्धा जर पक्षातल्या सदस्यांनी जर वेगळं मतदान केलं तर पुन्हा सदस्यत्व देण्याची भीती असते. म्हणून याबद्दल आपल्याला काहीतरी पक्षांतर बंदी कायदाच मुळात हा स्क्रॅप केला पाहिजे आणि एक साधा कायदा करून की बा तुम्ही ज्या पक्षातून निवडून येता त्या पक्षाचं सदस्य तुम्ही सोडलं व्हॉलेंटरी तर लगेच तुम्हाला थांबावं लागेल, राजीनामा द्यावं लागेल, तुम्हाला मंत्रीवर काही होता येणार नाही. अशा प्रकारचे काही नियम करावे लागतील. त्याकरता सर्व विचारवंतांना गंभीर विचार करावा लागेल. सरकारचं काही बदल करण्याची काही त्यांची मानसिकता असण्याचे कारणच नाही, कारण त्यांना फार सिस्टीम जी आहे ती म्हणजे फार सोयीची आहे. आणि त्यामुळं संसद सदस्य किंवा विधिमंडळ सदस्यांची कटकट नाही आहे ते चांगलं आहे. आपलं त्यांना पण मुक्तपणे त्यांचं राज्य करता येतं. पण त्या हा लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी तिन्ही शाखांचं एकमेकाच्यावर अंकुश असला पाहिजे
अशा प्रकारचे काही बदल जे इतर देशांच्या घटनेमध्ये आहेत त्याचा गंभीर विचार करून आपल्याला त्यातले काही बदल करता येतील का हे मला वाटतं पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागेल. निवडणूक आयोगाबद्दल आपल्याला काहीतरी वेगळी व्यवस्था करावी लागेल. कोड ऑफ कॉन्डक्टबद्दल कायदा करावा लागेल. नुसते नियमानं करून भागणार नाही. आणि त्याची फार अति होते की इकडं जायचं नाही तिकडं जायचं नाही हे करायचं नाही त्याला काय अर्थ नाही आहे. त्याचा जो मूळ गाभा आहे त्याच्याबद्दलचा कायदा केला पाहिजे. आणि आपल्याला काहीतरी सर्वांनी विचार करून इलेक्ट्रॉल फंडिंगच्याबद्दल निवडणुकीच्या खर्चाबद्दल काय करता येईल त्याबद्दल आपल्याला गंभीर विचार करावा लागेल. आपल्याला या 75 वर्षामध्ये याबद्दल काही मार्ग काढण्यामध्ये संपूर्ण अपयश आलेलं आहे. आपण बऱ्याचशा कमिट्या बसल्या, बऱ्याचशा काही लोकांनी केलं. स्टेट फंडिंग करायचं का, किती टक्के मतं पडली त्या प्रमाणात सरकारने पैसे द्यायचे का, बऱ्याच चर्चा झाल्या. कुठेतरी आपल्याला यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल. कारण आज जे चाललेलं आहे फ्री फॉर ऑल की तुमचं तुम्ही निधी उभं करा, आम्ही तो कशाप्रकारे निधी तयार होतो. आज राजरोसपणे सरकारमध्ये PWच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कमिशन घेऊन जे पक्षांतर ज्या आमदारांनी केलं त्यांना जे काही प्रॉमिस केलं होतं ते पूर्ण करायची प्रक्रिया झाली. त्यातून काही पूर्ण झालं नाही तर मग वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये पैसे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. आणि त्यातून मग जे काही त्यांना आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करण्यात आलं. आणि या प्रक्रियेमधून ही खरंच आपण लोकशाही आहे. आपण निवडणुका जेवढी लांब रांगा दाखवतो, कुठेतरी डोंगरात एखाद्या मतदान करता एक पण निवडणूक केंद्र उभं केलं म्हणून दाखवतो, जगात त्याच्या बातम्या छोट्याशा येतात. पण त्याला काही ही खरी लोकशाही नाही असं आपल्याला खरं म्हणजे मान्य करावं लागेल. विचारवंतांना याच्याबद्दल काहीतरी चर्चा करावी लागेल. आणि त्यामध्ये मला 2-3 गोष्टी प्रामुख्याने याबद्दल वाटतात की एकतर निवडणूक आयोगाची चयन प्रक्रिया, आचारसंहितेचा कायदा, पक्षांतर बंदी कायद्याचा आमूलाग्र बदल आणि फंडिंगच्याबद्दल काय करायचं तर कडक कायदा केला पाहिजे की बिलकुल खर्च करता कामा नये, खर्च करता येणार नाही. पण आता जर मतदारांना पैसे देऊन मतं विकत घेतले तर ते कसं थांबवता येईल की मलाही त्यामध्ये काही सुचत नाही. जे आकडे आपण ऐकले विधानसभेला कशा प्रकारचे मतं विकत केली, जेवणाच्या पार्ट्या कशा झाल्या काय झाल्या, आणि म्हणजे इतकं विद्रूप स्वरूप आलेलं आहे सगळं की ही खरी लोकशाही म्हणायची का. मला आता वाटत नाही की ही लोकशाही की ज्याकडे जास्त पैसा असेल तो ती सगळी प्रक्रिया विकत घेऊ शकतो अशी ही प्रक्रिया झालेली आहे. आणि याकरता मग आपल्यासारखे जे विचारवंत इथं जमलेले आहेत त्यांनी हे गंभीर चर्चा केली पाहिजे. उत्तर सोपं नाही आहे, एका दिवसात काही उत्तर मिळणार नाही. पण प्रॉब्लेम आहे हे तरी आपल्याला पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे. प्रॉब्लेम नाहीच, काहीच नाही, सगळं झालं, निवडणूक झाली मतं एक पार्टी निवडून आली एक नाही आली, ऑल बेल आहे सगळं, चला पुढं चला, असं करून चालणार नाही. कारण आता ही प्रामाणिकपणे विचारलं पाहिजे प्रत्येकाने की खरंच जे काही घडलं आत्ता ती काही घटनाकारांना अभिप्रेत असलेली लोकशाही आहे काय, ते मला तर वाटत नाही की आहे म्हणून. तर मला वाटतं हा माझा पहिला एक विषय थोडासा ह्याचा होता. त्याला ती सुरू केली चर्चा आपण तर त्यात आणखून त्याचे पोट पैलू निघतील आणि काहीतरी पुढं होईल. पण पहिल्यांदा पक्षांतर बंदी कायद्याबद्दल आपण विचार करून तो घालवला पाहिजे. कारण त्यामुळं विधिमंडळ हे कार्यपालिकेचं गुलाम झालेलं आहे. काही त्याला अर्थ नाही. कायदे केले म्हणून म्हणतो पण सगळं सरकारला पाहिजे तेच कायदे होतात. बदल करायचा कोणाला अधिकार नाही, बजेटमध्ये कोणाला काही अधिकार नाही, जे इतर देशामध्ये नाही आहे. आणि त्याचा आपण तुलनात्मक अभ्यास इतर देशातल्या राज्यघटनेचा अभ्यास करून आज आपल्याला काही थोडेसे बदल करता येतील का पाहिलं पाहिजे. तर दुसरा विषय आता सध्या राजकीय परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर मला वाटतं खूप इव्हॉल्विंग सिच्युएशन आहे. महाराष्ट्रात खूप वन सायडेड निकाल लागलेला आहे. भारतीय जनता पक्षाचा 90% स्ट्राईक रेट असणं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या गटाला 86पैकी 10 जागा मिळणं, आम्ही सत्तेत येणार असे आमच्यातले बरेच नेते गुडघ्याला बाशिंग बांधून मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला तयार होते. काँग्रेस पक्षाला सर्वात कमी म्हणजे 16 जागा मिळणं, हे सगळंच काही धक्कादायक गोटबंगाल आहे. आणि त्यामध्ये आता
सत्ताधारी पक्षाला महायुतीला प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी झालेला आहे. इतके त्यांच्याकडे माणसं आहेत, रिसोर्स आहेत की प्रत्येकाला समाधान करणं, प्रत्येकाला काहीतरी देणं ते अशक्य आहे. म्हणून आपण पाहतो की खाते वाटपामध्ये झालेला विलंब किंवा पालकमंत्री वाटायला विलंब होतो कारण सारखी रस्सीखेच झालेली आहे. पण मला असं वाटतं की आता मोदी शहांचं जे काँग्रेस मुक्त जे त्यांनी घोषणा दिली होती त्याचा अर्थ खरा होता की विरोधी पक्ष नकोच आम्हाला, त्या दिशेनं ते पाऊल टाकायला सुरुवात करतील. आणि त्यामुळे आता छोटे छोटे विधिमंडळामध्ये पक्ष उरलेले आहेत. शिवसेनेचे 20 असतील, आमचे 16 असतील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे 10 असतील. यांच्या विधिमंडळाच्या सदस्यावर हल्ला आता सुरू होईल, झालेलंच आहे की तुम्ही काय करणार. तर 5 वर्ष तुम्ही विरोधात बसणार का, तुम्हाला विकास कामाकरता पैसे कोण देणार, मग तुम्हाला पुन्हा निवडणूक लढवायची आहे, मग तुम्ही काही काम केलं नाही तर पुन्हा निवडून येणार नाही, मग तुमचं संपलं सगळं, मग तुम्ही आमच्याकडे या. बाकी काही मंत्री नाही झालं तर तुम्हाला विधिमंडळाचे तुम्हाला जे विकास कामाचे पैसे आहेत ते आम्ही भरपूर देऊ, तुमची काही सहकारातली कामं असतील ती करू, अन्यथा तुम्हाला त्रास देऊ. आता हे वातावरण इथं चाललेलं आहे. आणि त्यामुळे कुठल्याही पक्षाला स्वस्थ बसून आता काय होणार नाही, आता आपण विरोधी पक्ष म्हणून काम करू असं करता येणार नाही, कारण इतकी धाकधूक झालेली आहे. आणि विशेषतः जे पश्चिम महाराष्ट्रातले मराठवाड्यातले सहकारी क्षेत्रातले जे राजकारणी व्यक्ती आहेत, सहकारी क्षेत्रामध्ये त्यांच्या संस्थांमध्ये आहेत अडचणी, बऱ्याचशा कर्ज आहेत, काही चौकशा चालू आहेत. त्यानंतर फार मोठा विषय आहे की आमचं हे सगळं लिलाव काढला आमच्या कारखान्याचा, आमच्या संस्थेचं काय करायचं, शिक्षण संस्थेला परवानगीमध्ये काय करायचं. कारण महाराष्ट्रातलं विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं राजकारण बहुतांशी या सहकारातल्या संस्थांच्यावर शिक्षण संस्थांवर अवलंबून आहे. आज एकेका आमचे काही सहकारी सांगतात की माझ्याकडं 18,000 कर्मचारी आहेत. आता मला त्या कर्मचाऱ्यांची काळजी घेतली पाहिजे, तेवढी कुटुंबाचं घर चालतं त्यावर. मला काहीतरी झालं तर मग काय होईल, यांचं कोण बघणार. म्हणजे ते एक रॅशनल लॉजिक आहे की मी पक्षाचं काही फार काम करू शकणार नाही कारण मला कटकट सुरू झालं तर मी काय करणार. त्यामुळं आता ही संक्रामक परिस्थिती आहे. तर अमित शहांचं जे काँग्रेस मुक्तचा त्यांनी नारा दिला होता तो विरोधी पक्ष मुक्तचा, त्याला कोणाची गरज नाही कारण खूप संख्या त्यांची आहे, उलट आहे त्यांनाच त्यांचं समाधान करता येत नाही. पण विरोधी पक्ष संपून टाकायचा किंवा विरोधी पक्षाचे ठळक नेते जे आहेत ते निष्प्रभ करून टाकायचे किंवा त्यांचं पक्षांतर करून घ्यायचं, म्हणजे मग निर्णायकीची परिस्थिती विरोधी पक्षात होईल. या दृष्टीनं एक प्रयत्न सुरू झालेले आहेत. आता वरून किती त्याला पुढं रेटत आहेत काय करतात माहिती नाही, कारण कोणाला जर आता पक्षात घेऊन त्याला काही पद देणं वगैरे काही शक्य होणार नाही कारण इतकी गर्दी ऑलरेडी झालेली आहे. पण तुमची कामं करतो, तुम्हाला त्रास होणार नाही, तुमच्या चौकशा थांबवतो, हे सगळं चालूच आहे, ज्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात पक्षांतर झालं. आणि मग खरंच मग महाराष्ट्रात तरी इतर देशामध्ये वेगवेगळ्या टप्प्यात होईल. खरंच विरोधी पक्ष राहणार नाही का, आज ती परिस्थिती आहे. आज विरोधी पक्ष नेत्याचं पद कोणाला देता येत नाही कारण 10% संसदेचे सदस्य संख्या नाही आहे. ते महत्त्वाचं पद होतं आपली पारंपरिक दृष्टीनं, ते पद नसेल तर मग काय करणार. जी महाविकास आघाडी अस्तित्वात होती त्याला पुन्हा टेन्शन सुरू झालेली आहेत. त्यामध्ये काही बदल होत आहे का, कोण कुठल्या पक्षात जाते, कोण रोज अफवा आपण ऐकतोय. आणि त्यामुळं इतके छोटे पक्ष घेऊन पक्ष चालवत ठेवायचा का, हा एक खूपच अस्तित्वाचा प्रश्न बऱ्याच पार्टींच्या समोर उभा आहे. त्यातून आता पुढं काय होतंय, पुन्हा विरोधी पक्ष कसे उभे राहत आहेत. काही एक गोष्ट आहे की बा लोकसभेमध्ये जे मतदान झालं 4 महिन्यामध्ये एवढा मोठा बदल झाला, मग पुन्हा विधानसभेचा बदल हा पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा होऊ शकतो असं आमचं समाधान आम्ही करून घेतोय की कदाचित काही होईल, करा, अजून प्रयत्न करूया. आणि सर्वात मोठा प्रश्न असा झाला की विकास कामं म्हणजे जे काही त्यातून होतं प्रकार असतात, हा जो प्रकार आहे तर इतकं मोठं राजकारण केलं जातं की तुम्ही काय करणार. तर 5 वर्ष नुसते विरोधात बसणार, तुमचं काही काम होणार नाही, तुमच्या मतदारांना तुम्ही काहीच करू शकणार नाही, विकास कामं होणार नाही, सहकारातली कामं होणार नाहीत, चौकशा थांबणार नाहीत, नवीन लायसन्सेस मिळणार नाहीत.
हे सगळं झालं तर आता मग किती माणसं पुढची 5 वर्ष तग धरू शकतील, हा एक गंभीर प्रश्न, अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता विचार प्रबोधनाने थांबेल का हे? तर त्याकरता मी पुन्हा मूळ मुद्दा होतो की आपले राजकीय पक्षच ही संकल्पना इतकी दुबळी झालेली आहे कारण त्या राजकीय पक्षामध्ये अंतर्गत लोकशाही नाही आहे. कुठेतरी थोडीशी आहे पण बहुतेक नाही आहे. आणि त्यामुळे रिज्युनेशन जे व्हायला पाहिजे की नवीन नवीन नेतृत्व पुढे आलं पाहिजे ते होत नाही. मग ते प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या सगळ्या झालेल्या आहेत. त्यावर जास्त न बोलणं बरं आहे कारण सगळेच त्यामध्ये हमाम में सभी नंग्यासारखी परिस्थिती आहे. म्हणून मला वाटतं की आपल्याला एका दृष्टीनं लोकशाही जर मजबूत करायची असेल तर पक्ष ही संकल्पना आपल्याला खूप मजबूत करावी लागेल. त्यामध्ये अंतर्गत लोकशाही आपल्याला कशी मजबूत होईल हे पाहायला लागेल. आणि त्याकरता गरज वाटली तर निवडणूक आयोगाला देखील भूमिका द्यावी लागेल की पक्षाच्या निवडणुका झाल्या का नाहीत, पक्षाचे अध्यक्ष निवडून प्रक्रिया आलेले आहेत का, मग जर फाटाफूट झाली तर मग काय होणार, त्याबद्दलची क्लिअर प्रोसिजर आणि वेळेवर निवडणुका घेणं. पक्षाची जी काही घटना असेल ती निवडणूक आयोगाकडे ठेवून निवडणूक आयोगानं ठीक केलं पाहिजे तुमच्या ह्या निवडणुका झाल्या नाहीत, तुमची कार्यकारिणीची निवडणूक झाली नाही, तुमची अध्यक्षाची निवडणूक झालेली नाही, हे तुम्ही घेतले तर तुमची मान्यता रद्द होईल. अशा प्रकारे अंतर्गत लोकशाही, पक्षांतर्गत लोकशाही ही मजबूत करायचा प्रयत्न कायद्याने करावा लागेल कारण आपण कोणी करणार नाही. आणि सगळं चांगलं चाललं आहे, सगळ्याच प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या झालेल्या आहेत, आपल्या मुलाबाळांना पदं देण्याची कल्पना झालेली आहे आणि त्यातून मग पक्ष फुटतात. ही महाराष्ट्रात आपण बघितलं. आणि मग अस्थिरता निर्माण झाली आणि मग पक्षाची कल्पना, दोन राजकीय विचारांची लढाई झाली पण ती आता कुठं दिसत नाही. आता आपली जी लढाई झाली त्यामध्ये राजकीय विचारांची लढाई झाली का, तर बिलकुल नाही. एक थोडासा विचार हिंदुत्वाचा होता, दोन बाजूला वेगवेगळी मतं होती, पण ते सोडलं तर विकास कामं, तुमचा कारखाना, तुमची चौकशी बंद करायची का नाही, मग ED, CBI ह्या सगळ्या गोष्टी, तर विचाराचा कुठं प्रश्न आला. आणि बहुतेकांनी आपण बाहेर असलो तर राजकारण करू, आत गेलो तर काय करणार म्हणून या विचाराने लोकांनी निर्णय घेतले. तर ह्या सगळ्या प्रक्रियेला आपण खरंच जिवंत लोकशाही आहे म्हणायचं का? मतदार खूप आहेत, लार्जेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड असं पण म्हणतो, पण त्यामध्ये आत्मा राहायला आहे का? आणि शेवटी भारतीय राज्यघटनेचा आत्मा ही लोकशाही आहे. लोकशाही प्रक्रिया जर संपली तर मग राज्यघटना खोकला ढाचा राहिलेला आहे. आणि मला अशी भीती वाटते की आज आपण त्या परिस्थितीमध्ये आलेलो आहे की जी अभिप्रेत होती लोकशाही घटना निर्मित येणार ती आता राहिलेली नाही. वेगळं त्याला विकृत स्वरूप आलेलं आहे. आणि या लोकशाहीमधून, लोकशाही म्हणायचं का नाही प्रश्न आहे की लोकांचे प्रश्न सुटतील याची कल्पना गोड आपण होप उराशी बाळगून ठेवावी. आज प्रधानमंत्री म्हणतात की विकसित भारत, तारीख देऊन ठेवलेली आहे. पण इतकं ते हास्यास्पद विधान आहे की आज जरी आपली अर्थव्यवस्था 5व्या 4थ्या क्रमांकावर असली टोटल अर्थव्यवस्था, तरी दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये भारताचा क्रमांक 140वा जगात आहे, त्याच्यावर आहे. आता पाहिलं आपण की आपण लाडकी बहिणीकरता पैसे दिले, निवडणुकीमध्ये सांगितले की मी 2100 रुपये करू, ते अजून केलेले नाही. डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. आता 2-2.5 कोटी लोकांना जे दिले होते पैसे त्यातला आकडा कमी करायचा चाललेला आहे. त्यामुळे हे सगळं राजकारण कुठल्या दिशेने न्यायचं, मग त्या सगळ्या गोष्टी, मग आचारसंहिता, मग काय केलं पाहिजे सरकारने, मग हे फ्रीबी ज्याला रेवडी कल्चर म्हणतात ते रेवडी कल्चर आहे का खरोखरीच आपण एक खर्च केला पाहिजे. कारण बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रज्ञांचं की मिनिमम बेसिक इन्कम जी कल्पना आहे ते प्रत्येकाला सरकारने काही पैसे दिले पाहिजेत. आमच्याही पक्षाने त्यामध्ये भूमिका घेतली की नाही, हे महिलांना पैसे दिले विकासाकरता महत्त्वाचे आहेत. मग कुठं लाईन ड्रॉ करायची, फ्रीबी किंवा रेवडी, आणि अगदी अर्थतज्ञ तर्कशुद्ध असं एखादं धोरण राबवलं, यामध्ये कुठली मध्यबिंदू कुठं आहे की काय हे विचार करावा लागेल. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती बिकट आहे.
रोजगार निर्माण होत नाहीत आणि मुख्यमंत्र्यांच्याकडून या खंडणीच्या प्रकाराला अगदी कडक व्यसन घातलं नाही तर मला वाटतं महाराष्ट्रात काही चांगले उद्योग येणार नाहीत. आणि मग त्यातून रोजगाराची समस्या, आणि रोजगार म्हणजे शेतीमधून आपल्याला शेतीवरचं जे आपण माणसाची जवळजवळ 45 ते 50% लोक आज शेतीवर आपलं उदरनिर्वाह करतात, ती संख्या कमी करून उद्योगाकडं सर्व्हिस सेक्टरकडून मोठ्या प्रमाणात लोकांना वळवलं नाही तर फार गंभीर परिस्थिती होईल. आज महाराष्ट्रात दररोज 7 शेतकरी आत्महत्या करतात. मिनिमम सपोर्ट प्राईस सोयाबीनची खरेदी केली पाहिजे का नाही काही कोणाचं लक्ष नाही. आणि बहुतेक सगळी धोरणं विशेषतः तेल बियाच्या संबंधितली धोरणं आहेत ते गुजरातचे तेल व्यापारी ठरवतात. आज सोयाबीनची किमान सपोर्ट किंमत ही 4,800-900च्या सुरू आहे. 4,000-4,000ला 3,500 लोकांना विकावं लागलं. मोदींनी 6,000 रुपये देऊ क्विंटलला म्हणून घोषणा केली, काय झालं त्याचं. आणि शेती अर्थव्यवस्था जर बळकट केली नाही तर मग फारच लॉपसाइडेड आपला विकास चाललेला आहे. त्याबद्दल अर्थकारणाबद्दल खूप चिंता आहे. आणि त्यामुळे एका बाजूला ही राजकीय अस्थिरता आणि अशा प्रकारच्या निवडणुका होणं आणि त्या निवडणुकामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार केल्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाता येणार नाही ही परिस्थिती आपण निर्माण केलेली आहे. मग लोकांना आपण न्याय कसा देणार. आणि त्यामुळं इतकं निराशामय वातावरण तर दिसतंय. आणि त्यामध्ये विचारवंतांनी काही पॅरलल थिंकिंग करून पर्यायी विचारव्यवस्था करून मग काहीतरी आमूलाग्र बदल करून हे चुकतंय किंवा ह्यात हे प्रॉब्लेम्स आहेत हे तरी आयडेंटिफाय केले पाहिजेत. काहीच सगळं आलबेल आहे, काही नाही, हरकत नाही, चांगलं चाललं आहे असं म्हटलं तर मग दॅट इज अ चॉईस. पण मला वाटतं की खूप गंभीर आपल्याकडे समस्या आहेत, प्रश्न आहेत. त्याची प्रश्नाची मांडणी करून मग त्याची सोडवणुकीकरता चर्चा केली पाहिजे. असे मला वाटतं काही मुद्दे मला मांडावेसे वाटले. आता मला वाटतं काही प्रश्न उत्तरं करायचे तर आपण करूया. मग त्यातून काय आपल्याला काही विचार असेल तर मी नक्कीच विचारेन. धन्यवाद. थँक्यू.